लोक आहेत त्यांच्या बोटी आहेत आणि ही बोट नीलकमल फेरी बोट म्हणून तिचं नाव होतं. पुरण कारंजा या ठिकाणी ही पलटली आणि बुडाली. एकूण जवळपास 80 प्रवासी होते आणि त्यामध्ये 5 क्रू मेंबर होते. त्यापैकी 77 लोकांना रेस्क्यू केलेलं आहे आणि 2 बेपत्ता आहेत, 1 मयत आहे आता. आणि जे सुरक्षित बाहेर काढलेत त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलाइज करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. आणि ही सर्व जी टीम आहे ही टीम त्या ठिकाणी काम करते आहे आणि बचाव कार्य अतिशय तातडीने तात्काळ त्या ठिकाणी सुरू केलं. त्यामुळे मोठी जीवितहानी थांबलेली आहे. आणि म्हणून मी तिथे जे काम करणारे बचाव कार्य करणारे जे अधिकारी नेव्हीचे असतील, कोस्टगार्डचे असतील, एलिव्हेट पोलीस स्टेशन आहे, मेरीटाईम बोर्ड आहे, स्थानिक बोटी आहेत, बीपीटीचे पोर्ट झोनचे लोक देखील आहेत, या सर्वांना धन्यवाद द्यायला पाहिजे. कारण अतिशय मोठ्या प्रमाणावर ही जीवितहानी झाली असती. परंतु तात्काळ सगळ्यांनीच एकत्र येऊन एक टीमवर्क केलं आणि या सर्व आपल्या प्रवाशांना वाचवण्याचं काम केलेलं आहे. धन्यवाद उपमुख्यमंत्री महोदय. आणि आम्ही सन्माननीय शंभूराजे देसाईंनी काही प्राथमिक माहिती सांगितली होती, त्याची तत्परतेने दखल घेऊन तिथल्या मदत कार्याच्या संदर्भामध्ये जी माहिती सभागृहाला अवगत केली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. काल सभागृहामध्ये दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी विधान परिषद सभागृहाची बैठक दुपारी 12 वाजता सुरू होऊन सभागृहाचे नियमित कामकाज सुरू झाल्यानंतर